अमरावती जिल्ह्यातील रेवसा येथील शेतकरी निखिल वाकोळे यांची फुलांची शेती आहे। संचारबंदीमुळे त्यांना पीक काढता येत नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यावर शासनाने मदत करण्याची मागणी ते करीत आहे। अमरावती तालुक्यातील रेवसा गावातील युवा शेतकरी निखिल वाकोळे यांची फुलांची शेती आहे। मोठ्या प्रमाणावर ते उत्पन्न घेत असतात, मात्र सध्याची स्थिती पाहून तोंडी आलेला घास खाली पडला असून आता संचारबंदीमुळे आपला माल विकू शकत नाही। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे। यावर शासनाने काहीतरी त्यांना मदत करावी अशी त्यांची विदर्भ न्यूजच्या मार्फत आशा आहे। निखिल मुकुंदराव वाकोळे, मी राहणार रेवसा, तालुका जिल्हा अमरावती इथला रहिवासी आहे। तरी मी इथं गेल्या 12 वर्षापासून फुलशेतीचा मोठा धंदा करत आहे। यावर्षी कोरोनामुळे माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। माझं एकूण क्षेत्र 8 एकराचं फुलशेतीचं आहे। त्यामुळे माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि आज जे सर्व अमरावती जिल्ह्यातले फुल कास्तकार आहे ते पूर्ण ठप्प झालेले आहे। तरी यांना गंभीरतेने यांची दक्षता घ्यावी सरकारने, अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो। त्यांच्या शेतीमध्ये निशिगंधा, बिजली, अस्टर, झेंडू इत्यादी प्रकारांची फुले आहेत। सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात या फुलांची मागणी आहे। त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीची जोपासना करून माल तयार करतात, परंतु संचारबंदीमुळे ते आपला माल विकू शकत नाही। यावर्षी सध्याची स्थिती म्हणजे शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात मोठी बाजारपेठ आहे। बगीच्यातील माल बाजारपेठमध्ये ते विकू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सध्या तरी नुकसान होत आहे। अशा गंभीर समस्येकडे प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। रेवसाईतून विदर्भ न्यूज करिता सचिन ढोके।